शिंदेच्या बाबतीत काय आहे, त्यांना एक रोल मॉडेल दिसत असेल ना, की शरद पवारांचं रोल मॉडेल आहे, बाळासाहेब ठाकरेंचं रोल मॉडेल आहे, की महाराष्ट्रव्यापी एक प्रादेशिक पक्ष. आणि महाराष्ट्रामध्ये दोनच लोकांनी काँग्रेस किंवा भाजप व्यतिरिक्त स्वतःची एक मोहर उठवणं असं गेल्या 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये करू शकले. एक बाळासाहेब ठाकरे वयाने मोठे असल्यामुळे, कारण शिवसेना स्थापन करून त्याची सत्ता महाराष्ट्रात आणणं, त्यांचा मुख्यमंत्री बसवणं. दुसरे शरद पवार. या व्यतिरिक्त कोणी इतर मोठे नेते बघा, विलासराव देशमुख बघा, शंकरराव चव्हाण बघा, मनोहर जोशी बघा शिवसेनेचे, किंवा अन्य कोणी बघा, हे त्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून बसले. त्यांनी स्वतःचा पक्ष असं काही केलं नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला, स्वतःचा दिल्लीच्या मुकाबल्यामध्ये उभं राहून दिल्लीच्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा भाग न बनता स्वतःचा पक्ष म्हणून चालवला, टिकवला. हेच शरद पवारांनी केलं. आणि आता मला असं दिसतं आहे की तिसरी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये ते करणारी एकनाथ शिंदे हे आहेत. आता काही लोक म्हणतील की एकनाथ शिंदे यांनी स्वतः ते केलं नाही, त्यांनी बाळासाहेबांचाच पक्ष, त्यातलीच माणसं आपल्याकडे घेतली वगैरे. दॅट इज अ व्हॅलिड पॉईंट. पण शिवसेनेतून बाहेर पडून, बाळासाहेब असताना सुद्धा बाहेर पडून, किंवा बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करणं किंवा काँग्रेसबरोबर जाणं, असं अनेकांनी केलं ना. छगन भुजबळांनी केलं, नारायण राणेंनी केलं, राज ठाकरे यांनी केलं, गणेश नाईक यांनी केलं, सगळ्यांनी केलं. त्यापैकी कोणी त्यांच्याबरोबर काय 5 जणं बाहेर पडले असतील शिवसेना. म्हणजे नारायण राणे यांच्याबरोबर असं म्हणतात की 5 आमदार त्यांच्याबरोबर होते, ते पण त्यांच्याबरोबर जॉईन झाले, कालिदास कोळंबकर वगैरे वगैरे. गणेश नाईक यांच्याही बाबतीत असंच झालं वगैरे. पण राज ठाकरे यांच्याही बाबतीत तसं झालं. पण त्यांच्यापैकी कोणी त्यांचा पक्ष 57 आमदार स्वतःचे आणण्यापर्यंत जाऊ शकला का? भाजपची साथ नव्हती त्यांना, हे ठीक आहे, पण जाऊ शकला का? तर मला असं वाटतं की शिंदे इज अ स्टोरी इन हिमसेल्फ, असं आपण म्हणू. म्हणजे शिंदे ह्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचा पक्ष पसरवणं किंवा वाढवणं हे काम सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये सुरू केलेलं आहे, ते बघता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला त्याची दखल घ्यावी लागेल. काय झालं आहे तुम्हाला सांगतो की अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राला आज मराठा फेस या काय टायटल म्हणा तुम्ही त्याला, एक मराठा स्ट्रॉंगमन असं आपण टायटल देतो, हे आज नाही आहे महाराष्ट्रात. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे एक नाव तुम्ही मला सांगा की मराठा फेस, महाराष्ट्रव्यापी असं मराठा फेस. काँग्रेसमधून आलेले काही नेते आहेत विखे पाटील यांच्यासारखे किंवा अन्य आहेत, पण तो मराठा फेस भारतीय जनता पक्षाकडे नाही, त्यांचा शोध सुरू आहे. आज परिस्थिती अशी आहे की अजित पवार हे ज्या पद्धतीने एक मराठा केंद्रित संघटना म्हणा तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस चालवत होते, तिथे पण मराठा फेस तशा पद्धतीचा नाही. कारण छगन भुजबळ असतील आणि कोणी असतील वगैरे, एक जयंत पाटील वगैरे, पण ते तर आहेत शरद पवार गटामध्ये, त्यांच्या पक्षाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली की शिंदे इज टेकिंग ओव्हर दॅट व्हॅक्यूम. तुम्हाला पुढच्या काळामध्ये असं दिसेल की सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, कोकणातला बराचसा भाग, मराठवाडा, यामध्ये शिंदे यांचं एक्सपान्शन प्रचंड वेगाने होत आहे. आणि ते भारतीय जनता पक्षालाही लक्षात आलेलं आहे की वी हॅव टू टेक हिम अलॉंग. कारण ते त्या पद्धतीने मराठा फेस म्हणून बांधणी त्या पक्षाची करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला रिप्लेस करत आहेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य किंवा अन्य लोक हे त्यांना ते टॅप करत आहेत की तुम्ही आमच्याबरोबर काय येत नाही, आणि हे त्यांचं जोरात सुरू आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे की शिंदे यांच्याबद्दल काय, तर हे आहे, लुक्स लाईक अ व्हेरी प्रॉमिसिंग लीडर, आणि आय थिंक ही विल ग्रो. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांना कशा पद्धतीने हँडल करणार, कशा पद्धतीने त्यांना बरोबरही ठेवणार पण कंट्रोलमध्येही ठेवणार वगैरे, हा येणाऱ्या काळातला बघण्यासारखा भाग राहील असं मला वाटतं.